रोजच्या भाजीचा प्रश्न, भाजीला काय करू? तर त्याचं आजचं उत्तर आहे मस्त भरल्या वांग्याची भाजी, ते सुद्धा हिरव्या वाटणातील. भरल्या वांग्याची भाजी करण्यासाठी इथे मी काटेरी जांभळे वांगे घेतलेले आहेत, ज्यामुळे आपल्या भाजीला दुप्पट चव येते. शक्यतो या पद्धतीचे वांगे घ्या. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला हे वांगे जे आहेत मधोमध 2 चिरा देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे अपोजिट साईडने, ज्या पद्धतीने आपण नेहमी कट करतो त्याच पद्धतीने. आणि सोबतच वरचं देठ अर्ध कट करून घेतलेलं आहे. काटेरी भाग काढून टाकलेला आहे. मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटे ठेवायचं आहे, म्हणजे भाजीला छान चव येते, यातला कडवटपणा निघून जातो आणि वांगे सुद्धा काळे पडणार नाही. तर याचबरोबर इथे मी घेतलेला आहे साधारण एक 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 2 चमचे इतकं सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं, 2 मूठ कोथिंबीर घेतलेला आहे. कोथिंबीरचा थोडासा जास्तीचा वापर करायचा. आणि सोबतच इथे मी साधारण एक अर्धा कप इतकं भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे. सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि सोबतच अर्धा चमचा हळद. आणि इथे मी अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड टाकून घेतलेले आहे. ओबडधोबड असं खलबत्त्यात कुटून घेतलेलं आलं लसूण साधारण 2 चमचे टाकून घेतलेलं आहे. भाजीला लागेल एवढं मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे. आणि 2 चमचे इतकं इथे मी लिंबाचा रस, चमचाभर साखर टाकून मिक्सरला छान असं फिरून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी छान असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. थोडंसं ओबडधोबड कुटून घ्यायचं, जास्त बारीक नको, म्हणजे भाजी चव छान होते. तर या ठिकाणी आता हे तयार करून घेतलेलं जे वाटण आहे, थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं तेलाचा किंवा पाण्याचा हबका द्यायचा आणि छान असं वांग्यामध्ये व्यवस्थित गच्च भरून घ्यायचं, म्हणजे शिजल्यानंतर सुद्धा वाटण व्यवस्थित राहतो, त्यामुळे गच्च दाबून भरायचं. त्याचबरोबर इथे आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे साधारण 5 चमचे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि तयार करून घेतलेले वांगे यामध्ये टाकून अर्ध्या मिनिटासाठी परतून घेतलेलं आहे. झाकण लावूया, हलकंसं वाफ द्यायचं आहे. त्यानंतर आता परत अर्ध्या मिनिटानंतर इथे वांगे हलकंसं वाफल्या गेलेलं आहे. अशा पद्धतीने वाफून घेतल्यामुळे वांग्याची भाजी पटकन होते, लगेचच पाणी टाकायचं नाही. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी. गरम पाणी टाकल्यामुळे भाजी लवकर होते आणि वांग्यातले जे मसाला आहे ते सुद्धा बाजूला होणार नाही. तर या ठिकाणी एक ग्लासभर इतकं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आणि सोबतच तयार करून घेतलेलं जे शिल्लक राहिलेलं वाटण होतं ते सुद्धा टाकलेलं आहे. आता झाकण लावायचं आणि झाकण लावून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. मधात 1 ते 2 वेळेस झाकण काढून सतत मिक्स करत राहायचं. कमी गॅसवर शिजवून घ्यायचं, म्हणजे आपल्या वांग्यामधलं जे वाटण आहे ते साईडला होणार नाही. सारखं सारखं झाकण काढायची काही गरज नाही. 2-2 मिनिटाला काढलं तरी काही हरकत नाही. तर इथे साधारण एक 6 ते 7 मिनिटानंतर भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता वांग सुद्धा छान शिजल्या गेलेलं आहे. साध्या सोप्या पद्धतीने केलेली भाजी सुद्धा मस्त लागते. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रोजच्या भाजीचा प्रश्न तुम्हाला जर वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन भाज्या मी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार.